ऑपरेशन टायगरची दिल्लीमध्ये तुतारी आता फुंकली जाणार असल्याचं दिसतंय, कारण पवार आणि ठाकरेंच्या पक्षाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं समजतंय। हे ऑपरेशन जर यशस्वी झालं तर शिंदेंना सत्तेत आणखी बळ मिळणार असल्याचं बोललं जातंय। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलीनीकरण न झाल्यानं राष्ट्रवादीचे खासदार आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं समजतंय। शरद पवारांच्या पक्षाचे 7 खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय। शिंदेंच्या शिवसेनेकडून ही दोन्ही ऑपरेशन्स यशस्वी झाली तर एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष बनू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। ऑपरेशन टायगरची दिल्लीमध्ये तुतारी आता फुंकली जाणार असल्याचं दिसतंय, कारण पवार आणि ठाकरेंच्या पक्षाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं समजतंय। हे ऑपरेशन जर यशस्वी झालं तर शिंदेंना सत्तेत आणखी बळ मिळणार असल्याचं बोललं जातंय। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलीनीकरण न झाल्यानं राष्ट्रवादीचे खासदार आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं समजतंय। शरद पवारांच्या पक्षाचे 7 खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय। शिंदेंच्या शिवसेनेकडून ही दोन्ही ऑपरेशन्स यशस्वी झाली तर एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष बनू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। ऑपरेशन टायगरची दिल्लीमध्ये तुतारी आता फुंकली जाणार असल्याचं दिसतंय, कारण पवार आणि ठाकरेंच्या पक्षाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं समजतंय। हे ऑपरेशन जर यशस्वी झालं तर शिंदेंना सत्तेत आणखी बळ मिळणार असल्याचं बोललं जातंय। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलीनीकरण न झाल्यानं राष्ट्रवादीचे खासदार आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं समजतंय। शरद पवारांच्या पक्षाचे 7 खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय। शिंदेंच्या शिवसेनेकडून ही दोन्ही ऑपरेशन्स यशस्वी झाली तर एकनाथ शिंदेंचा पक्ष भाजपचा सर्वात मोठा